परभणीमध्ये यावर्षी बदलत्या वातावरणाचा सीड्स उत्पादन ज्या कांद्याचं केलं जातं त्या पिकाला फसलेलं आहे. मी सध्या कांद्याच्या शेतामध्ये आहे आणि हा सीड्सचा कांदा आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये परभणी जिल्ह्यात या कांद्याचं उत्पादन घेतलं जातं, कारण या पिकामध्ये मोबदला शेतकऱ्यांना चांगला मिळतो. मात्र यावर्षी बदलत्या वातावरणामुळे जे याची क्रॉसिंग करण्यासाठी मधमाशा येतात, त्या मधमाशाच या पिकावर बसत नसल्यामुळं शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे आणि उत्पादनामध्ये देखील याची मोठ्या प्रमाणात घट होणार आहे, असं शेतकरी सांगतात. आपल्यासोबत शेतकरी आहेत सकारामजी. काका, काय सांगाल, कशा पद्धतीनं या पिकाला फटका बसतोय बदलत्या वातावरणाचा आणि कसा खर्च केला याच्यावर मी जवळ एकरी 50 ते 60 हजार रुपये कमीत कमी खर्च होतो याच्यावर. परंतु यावर्षी मधमाशी नसल्यामुळे सीड सेटिंग ही 50% आतच आहे. त्याच्यामुळे उत्पन्न खूप कमी येणार आहे. फक्त उत्पन्न खर्च निघाला तरी खूप झालं यावर्षी. असे खर्च निघावा एवढीच अपेक्षा आहे आमची. बघू आता काय होतंय ते. एकूण किती एकर कांदा लागवड केली? 7 ते 8 एकर कांदा लागवड केली मी. बाकीचे पिकं सगळे गेलेले आहेत म्हणून याच्यावर तरी काही मिळेल, याच्यात तरी काहीतरी उरल म्हणून हे यावर्षी मुद्दाम जास्त वाढवलं मी. परंतु ह्याच्यात सुद्धा बदलत्या वातावरणामुळे आम्हाला झटकाच बसणार आहे. किती खर्च आला होता एकूण? किती काळाचं हे सगळं उत्पन्न आहे? किती काळामध्ये हे सगळं येतं? आणि यावर्षी मधमाशा न आल्यामुळं किती याच्यात घट होऊ शकते? जवळजवळ टोटल मध्ये मला 4 ते 5 लाख खर्च आला पूर्ण 8 एकर जमिनीसाठी, 8 एकर क्षेत्रासाठी. आणि मधमाशा न आल्यामुळं 50% जास्त नुकसान होईल माझ्या वर्षी. माझी अपेक्षा होती 4 ते 5 क्विंटल, 4 क्विंटल पर्यंत, 5 क्विंटल पर्यंत यावं उतार, परंतु 2 क्विंटलच्या वर काही उतार जाईल म्हणून अपेक्षा नाही यावर्षी. आणि याचं उत्पादन घेतल्याच्या नंतर विक्री कुठं करत असतात तुम्ही आणि कशा पद्धतीने याचं उत्पादन मिळतं बाकीच्या जे पारंपरिक पिकं आहेत त्याच्या तुलनेमध्ये? हे आम्ही कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आमची. आम्ही कंपनीला देतो हे. दरवर्षी चांगला फायदा होतो, पण दरवर्षी चांगला फायदा होतो यावर्षी. दरवर्षी चांगला फायदा होतो आमचा. यावर्षी बदलत्या वातावरणाचा फटका बसणारच यावर्षी आम्हाला. तो किती वस्तू आला ती कळेल. काय सरकारकडे काय मागणी आहे का? सरकार काय याला विमा नाही, विम्याचं कव्हरेज नाही पिकाला. आणि सरकार दिले तर बरंच आहे, नाही तर काय इलाज नाही आमचा काही. बाकीच्या पिकांना फटका बसला त्याची मदत मिळाली? भेटली, पण कमी भेटली. तर हे शेतकरी आहेत आणि जो सीड्सचा कांदा लावला होता, बाकीचं जे उत्पादन हातातून गेलं, उत्पन्न मिळणं अपेक्षित होतं, मात्र ते उत्पन्न देखील याच्यामध्ये आता मिळणार नाही अशी परिस्थिती. त्याचं कारण म्हणजे बदलत्या वातावरणाचा फटका आहे. बदलत्या वातावरणामुळे ज्या मधमाशा ह्या पिकाला क्रॉसिंग करण्यासाठी येतात, ते मधमाशा न आल्यामुळं आता या कांदा सीडच्या उत्पादनामध्ये 50% अधिक घट होणार आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्याला बसणार आहे. त्यामुळं आता या पिकाचा फटका बसल्यामुळं शेतकरी जो आहे तो पुन्हा एकदा अडचणीत येणार आहे आणि त्यामुळं सरकारनं अशा पिकांना देखील कवच द्यावं आणि जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल अशी मागणी शेतकरी करतात. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर रुंडाळ, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.